चला विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी धनराज परगे, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण इयत्ता 5वी नवोदय प्रवेश परीक्षा 1989 साली प्रवेश परीक्षा जी झाली होती त्यामध्ये गणित विषयाचे जे 20 प्रश्न आले होते त्या 20 प्रश्नांचं आजच्या तासिकेमध्ये आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मला मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या वर्गाच्या ग्रुपमध्ये ॲड करेन. तर विद्यार्थी मित्रांनो, चला नवोदय प्रवेश परीक्षा 1989 साली गणित विषयाचे जे 20 प्रश्न आले होते त्यातील पहिला प्रश्न का आहे ते आपण आज अभ्यासूया. त्यातील पहिला प्रश्न तुमच्यासाठी का आहे. पहिला प्रश्न, 15030 या संख्येतील 5 आणि 3 च्या स्थानिक किमतीतील फरक किती. चला पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, ही आपण आज 1989 आलेली नवोदय परीक्षेला आलेली प्रश्नपत्रिका, त्यातील गणित या विषयाचे 20 प्रश्न आपण पाहत आहोत. त्यातील पहिला प्रश्न काय आहे, 15030 या संख्येतील 5 आणि 3 च्या स्थानिक किमतीतील फरक किती. पहा इकडे समोर लक्ष द्या. आता 15030, मग आता या ठिकाणी 5 आणि 3 ची स्थानिक किंमत यातील फरक विचारलेला आहे. मग 3 कोणत्या स्थानी आहे. हा 3 आहे दशक स्थानी. मग 3 दशक स्थानी आहे म्हणजे 3 गुणिले 10 किती झाले 30. त्यानंतर एकक, दशक, शतक, हजार. हजार स्थानी आहे 5. 5 कुठं आहे हजार स्थानी. मग या 5 ची स्थानिक किंमत काय होणार 5 गुणिले 1000 बरोबर किती झालं 5000. या 5 ची स्थानिक किंमत 5000 आली आणि त्या 3 ची स्थानिक किंमत 30 आली. मग आपल्याला या दोन्हीतील फरक काढायचा आहे. काय काढायचं आहे आपल्याला, या दोन्ही फरक काढायचा. चला फरक बरोबर 5000 वजा 30, वजाबाकी करा. काय वजाबाकी, शून्यामधून शून्य गेले, शून्य राहिले. या शून्यामधून 3 जात नाहीत. इकडले हातचे इकडे घेतले, इथं झाले 10. 10 मधून 3 गेले, 7 राहिले. इथं राहिले 9. इकडला हातचा इकडे घेतल्यामुळे इथं राहिले होते 4. हे 4 जसं तसं. फरक काय आला हो, उत्तर काय आलं आपलं 4970. उत्तर काय आलं आपलं 4970. पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. आलं का लक्षात. प्रश्न खूप सोपा आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा प्रश्न काय आहे, खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती. काय संख्या येतात 15.07, 51.7, 15.7, 51.07. आहे प्रश्न, खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती. का आहे संख्या, ही संख्या आहे 15.07. जर याला आपण जर रुपयामध्ये जर वाचन करायचं झालं तर 15 रुपये 7 पैसे होतात. त्यानंतर आहे 51.7, याचं रुपयामध्ये जर वाचन करायचं झालं तर 51 रुपये 70 पैसे. आणि याचं जर करायचं झालं तर 15.7 म्हणजे 15 रुपये 70 पैसे. आणि या संख्येचं 51 रुपये 7 पैसे. म्हणजे 51च्या 2 संख्या आहेत, 15च्या 2. मग आता लहान कोणती आहे, दोन्ही या 4 पैकी लहान 15 लहान होणार. मग 15च्या 2 आहे. मग 15चं जर आपण कम्पेअर केलं दोन्ही पैकी लहान काय आहे तर ही काय आहे 15.07 आणि 15.7. म्हणजे या ठिकाणी हा जो 7 आहे हा शतांश स्थानी आहे. या ठिकाणी हा जो 7 आहे, या 7 ची किंमत काय आहे 7/100. आणि या 7 ची किंमत काय आहे 7/10. 7/10. हा 7 दशांश स्थानी आहे आणि हा 7 शतांश स्थानी आहे. तर आपल्याला मग या दोन्हीपैकी मोठा कोणता झाला, मोठा झाला 15.7 आणि लहान काय झाला 15.07. मग आपल्याला लहान संख्या विचारलेली आहे. लहान जर संख्या आपलं उत्तर जर असेल
तर उत्तर काय येईल? 15.07 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक ए, बऱ्याच जणांचं जवळपास सर्वांचं पर्याय क्रमांक ए हे उत्तर आलेलं आहे. ज्यांचं उत्तर ए आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे जे व्हिडिओ आहेत किंवा लाईव्ह क्लासचं जे नोटिफिकेशन आहे ते सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न काय आहे? हे 1989च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्न आहे. पुढचा प्रश्न काय आहे? 0.8 आणि 0.04 यांचा गुणाकार किती? चला तोंडी उत्तर पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. दशांशाचा गुणाकार आहे. काय आहे? 0.08 गुणिले 0.04 यांचा गुणाकार किती? यांचा गुणाकार दशांशाचा गुणाकार करते वेळी दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा. मग कोणाकोणाचा गुणाकार करायचा? या 8चा आणि 4चा, कारण की बाकी सर्व काय आहेत? 0 आहेत. 8 चोक 32. मग आता आपला गुणाकार केला, गुणाकाराला 32. मग आता दशांश कोणत्या ठिकाणी द्यायचा? या वरच्या संख्येमध्ये एक स्थान सोडून आहे दशांश, खाली 2 ह्याच्यावर आहे. एकूण किती झाले? त्या स्थानांची बेरीज करायची. इथं 1 आणि हे 2 किती झाले? एकूण 3 झाले. मग उत्तरामध्ये 3 स्थान उजवीकडून डावीकडे जायचं आणि उजवीकडून 3 अंक सोडायचे आणि मग दशांश द्यायचा. 1 2 या ठिकाणी तर 2च आहेत. मग आपल्याला 3 स्थान घ्यायचे, मग त्याच्या पाठीमागे 1 0 घ्यायचा. आता किती झाले? 3. मग इथं दशांश द्या, दशांशाच्या पाठीमागे 0, म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 0.032. उत्तर काय आलं आपलं? 0.032. पर्याय क्रमांक सी हे उत्तर आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. पुढचा प्रश्न काय आहे आपला? पुढचा प्रश्न पण खूप सोपा आहे. काय आहे? 2.05 अधिक 1.01 गुणिले 2.99 ची सर्वात जवळची किंमत कोणती? ची सर्वात जवळची किंमत कोणती? आपल्याला जवळची किंमत काढायची आहे. चला पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, काय प्रश्न आहे? 2.05 अधिक 1.01 गुणिले 2.99. मग आपल्याला याची सर्वात जवळची किंमत शोधायची आहे. काय करायची? आपल्याला सर्वात जवळची शोधायची आहे. मग आपण यांच्यात सर्वात जवळच्या किमती काढून घेऊ अगोदर. या 2.05 म्हणजे जवळची काय आहे? 2 अधिक 1.01 याची जवळची काय आहे? 1 गुणिले 2.99 म्हणजे याची जवळची काय किंमत होणार? 3. अगोदर याचा गुणाकार करा आणि मग बेरीज करा. मग 2 अधिक गुणाकार किती आला? 3 1 3. आता बेरीज करा. 3 आणि 2 5. उत्तर काय आलं आपलं? 5 हे उत्तर आलं. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. ज्यांचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा प्रश्न काय आहे? 1 ते 7. चला 1 ते 7 पर्यंतच्या मूळ संख्या किती? 1 ते 7 पर्यंतच्या मूळ संख्या किती? खूप सोपा प्रश्न आहे. प्रश्न खूप सोपे आहेत. पहा इकडे काय म्हणते? 1 ते 7 पर्यंतच्या मूळ संख्या, म्हणजे 1 ते 7 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या येतात? 1 ते 7 पर्यंतच्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? एक मूळ संख्या राहणार नाही. एक मूळ नाही, संयुक्त नाही. 2 3 5 7 किती आहेत मूळ संख्या? 2 3 कोणत्या आहेत? 2 3 5 7 किती झाल्या? 1 2 3 4 म्हणजे 1 ते 7च्या दरम्यान 4 मूळ संख्या आहेत. मला सांग. चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? 1000 चे मूळ विभाजक कोणते? 1000 चे मूळ विभाजक कोणते? पहा इकडे बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आहे. 1000 चे मूळ विभाजक कोणते?
जर आपण मूळ म्हणलेलं आहे या ठिकाणी जर 10 गुणिले 10 गुणिले 10 पाहिलं तर याचा गुणाकार किती येतो? 1000च येतो. किती येतो? 1000. आणि पर्याय क्रमांक 2 जर पाहिला तर 2 गुणिले 5 म्हणजे 2 पंचे 10, 10 पाच्या 50, 50 गुणिले 10 म्हणजे किती आला? 500 आला. म्हणजे पर्याय क्रमांक 2 तर येणारच नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 पंचे 40 आणि 40 गुणिले 5, 4 पंचे 20 म्हणजे 200 येईल. 5 5 25, 25 दुनी 50, 50 दुनी 100 आणि 100 दुनी 200. आपल्याला 1000 पाहिजे. पर्याय क्रमांक 2 3 पण येणार नाही. पर्याय क्रमांक 4 जर पाहिला तर 2 गुणिले 2 4, 4 दुनी 8, 8 पंचे 40, 40 गुणिले 5 किती होतात? 200 आणि 200 गुणिले 5 किती होतात? 1000 होतात. किंवा 5 5 25, 25 5 125, 125 ची दुप्पट 250, 250 ची दुप्पट 500, 500 ची दुप्पट 1000. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे दोन प्रश्नांचा आपल्याला जर त्या दिलेल्या अवयवांचा जे काही विभाजक दिले त्यांचा जर आपण जर गुणाकार केला तर गुणाकार किती येऊ लागला? 1000 येऊ लागला. मग पर्याय क्रमांक 4च का घ्यायचा? कारण की प्रश्नामध्ये दिलेला आहे मूळ विभाजक कोणते. यामध्ये जर पाहिलं तर 2 2 2 5 5 5 हे काय आहेत? 2 आणि 5 ह्या मूळ विभाजक आहेत. 10 हा मूळ विभाजक नाही. म्हणून आपण पर्याय क्रमांक 1 सुद्धा कॅन्सल करायचा. पर्याय क्रमांक कोणता येईल? पर्याय क्रमांक 4 येईल. पहा, काही जण काय करतात, पर्याय क्रमांक 1 कसा दिलेला आहे? सुरुवातीला 10 गुणिले 10 गुणिले 10 एकदम सोपा आहे. आपण गुणाकार करते वेळी 1 च्या पुढे 3 शून्य 1000 लगेच उत्तर लिहून टाकतो 1000. पण कधी अति घाईमध्ये. मग घाई केल्यामुळे असे पर्याय क्रमांक 1 जे असतो ना, नेहमी सर्वांचं सर्वात अगोदर आपल्या सर्वांचं लक्ष कुठं जातं? प्रश्न वाचल्यानंतर पर्याय क्रमांक 1 कडे जातं. मग पर्याय क्रमांक 1 कडे लक्ष गेल्याच्या नंतर आपण म्हणतो खूप सोपा आहे आणि पर्याय क्रमांक 1 ला क्लिक करतो आणि पुढे जातो. पण पुढे आपण लक्ष देत नाही किंवा प्रश्न वाचण्याच्या घाईमध्ये. तर घाई करू नका, असं आपल्याला चकवलं जातं परीक्षेमध्ये सुद्धा. हे परीक्षेतलाच पेपर आहे. चला, त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 काय होता? 8% दशांश रूप कोणते? 8% दशांश रूप कोणते? 8% दशांश रूप कोणते? चला, बऱ्याच जणांचे प्रश्न एकदम सोपे आहेत. 8% म्हणजे किती हो? 8% म्हणलं की छेदामध्ये 100. मग जर आपण जर भाग जर घातला तर काय करावं लागेल? छेदामध्ये जर 2 शून्य आपण जर असा जर भाग घातला, पहा, बेनं जर भाग घातला, 2 चोक 8, 2 पंचे 10 शून्य, परत बेनं, 2 दुनी 4, 2 दुनी 4 1 उरला, 2 पंचे 10. मग आता 25 न बेला भाग घालायचा आहे. जातोय का? जात नाही. मग दशांश द्या, 20 झाले तरी भाग जात नाही. परत शून्य घ्या, 200 होतात. 25 8 200. का आलं? 0.08. हे आपण भागाकार करून काढलं. पण ज्या वेळेस छेदामध्ये 10 100 1000 किंवा दशकच्या पटीमध्ये जे छेदामध्ये अंक असतात त्यावेळेस आपल्याला काय करायचं? 8 छेदामध्ये 100 आहे. 8 छेदामध्ये 100 आहे तर काय होतं त्यावेळेस? 100 चे 2 शून्य कट करायचे आणि वर काय करायचं? अंशामध्ये उजवीकडून डावीकडे 2 अंक सोडून दशांश द्यायचा. मग 2 अंक सोडून दशांश द्यायला इथे एकच आहे म्हणून त्याच्या पाठीमागे 1 शून्य घ्या आणि दशांश द्या. उत्तर काय आलं? 0.08 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? 0.08 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? प्रश्न म्हणजे काही अवघड नाही, खूप खूप सोपे प्रश्न आहेत आणि तुम्हाला एवढा सराव झालेला आहे की तुम्ही काही थोड्या सेकंदामध्ये तोंडी उत्तर करत आहात त्याचे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? 2/3 2/3 7/8 13/12 2.1/8 यापैकी मिश्र संख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो, काय आहे या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? 2/3 आणि 7/8 आणि 13/12 2.1/8
यापैकी आपल्याला मिश्र अपूर्णांक विचारलेला आहे. काय विचारलेला आपल्याला? मिश्र संख्या कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या 2/3 ह्या अपूर्णांक आहे. 7/8 हा अपूर्णांक आहे. 13/12 हा पण का आहे? अपूर्णांक आहे. पण 2.1/8 म्हणजे 2 पूर्ण 1/8 हा का आहे? हो मिश्र. इथं का आहे? 2 ही पूर्णांक संख्या आहे. 2 का आहे? पूर्णांक संख्या आहे. आणि 1/8 हा अपूर्णांक आहे. आणि बाकीचे सर्व जे 3 आहेत हे सर्व का आहेत? तिन्ही अपूर्णांक आहेत. पण या ठिकाणी पूर्णांक आणि अपूर्णांक दोघांची जोडी दिलेली आहे. म्हणजे 2 पूर्णांक आहे आणि 1/8 हा अपूर्णांक आहे. मग आपल्याला मिश्र संख्या म्हणजे मिक्स झालेली संख्या कोणती येईल? मिश्र संख्या 2.1/8. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल आपलं? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? प्रश्न काय अवघड नाही. प्रश्न खूप सोपा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तोंडी पहिल्या प्रश्न वाचल्या सुद्धा याचं उत्तर देता येतं. चला, ज्यांचं उत्तर योग्य आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी पाहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न सोपे आहेत. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न. 20, 30 आणि 40 यांचा लसावी किती? पहा इकडं, 20, 30 आणि 40 यांचा लसावी काढा. 20, 30 आणि 40 यांचा लसावी काढायचा. मग याला 20, 30 आणि 40 आपल्याला आता मूळ आणि भाग घालत बसण्यापेक्षा आपल्याला वेळ कमी आहे. कमी वेळामध्ये सोडवायचे आपल्याला माहिती झालेलं आहे सर्व. 10 दुनी 20, 10 त्रिक 30, 10 चौक 40. परत बेनी बे 1 बे 3 जशास तसं बे दुनी 4. परत बेन 1 3 जशास तसं बे 1 बे 3 1 1 1. म्हणजे लसावी काय आला हो? लसावी बरोबर 10 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजे 10 दुनी 20, 20 दुनी 40, 4 त्रिकम 12, 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 गुणिले 10 120. लसावी काय आला? 120. चला, उत्तर कोणतरी 24,000 दिले. संतोष काजळे. लसावी किती येईल? 120 येईल. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. चला, लसावी म्हणजे तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेत सांगतो की दिलेले जे 20, 30 आणि 40 ह्या संख्या आहेत, या संख्येनी तिन्ही संख्येनी भाग जाणारी लहानात लहान संख्या 120 आहे. या 120 ला 20 नाही भाग जातो, 30 नाही भाग जातो आणि 40 नाही भाग जातो. या तिन्ही संख्येनी भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजे लसावी. आणि मसावी म्हणजे या 20, 30 आणि 40 या 3 संख्येला भागणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे तिन्ही संख्येला भाग घालणारी मोठ्यात मोठी संख्या. मग याचा मसावी फक्त 10 येतो. किती येतो? 10. 10च्या पुढे कोणत्याच संख्येनं तिन्ही संख्येला भाग जाणार नाही म्हणजे ही मोठ्यात मोठी झाली. आणि भाग घालणारी आणि या 20, 30, 40 न भाग जाणारी लहानात लहान संख्या 120 आहे. आलं लक्षात? चला, 2 भागिले 2 अधिक 2 गुणिले 2 वजा 2 ला सरळ रूप दिल्यास येणारी किंमत किती? आला पहा इकडे प्रश्न काय आहे? 2 भागिले 2 अधिक 2 गुणिले 2 वजा 2 म्हणजे 2 भागिले 2. अगोदर काय करावं लागेल? कंचे भागोबेच्या नियमानुसार भागाकार. 2 भागिले 2 किती आला? भागाकार 1 अधिक 2 गुणिले 2 गुणाकार करा. बेदुनी 4 वजा 2. मग काय येईल? 1 अधिक बेरीज करा. त्यानंतर 1 अधिक 4 5, 5 वजा 2 का आलं उत्तर? 3 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. चला, आलं पर्याय क्रमांक सी. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घेत. चला, पुढचा प्रश्न पाहू. 100चे 100% म्हणजे किती? चला, 100चे 100% बाहेर. चला विद्यार्थी मित्रांनो, पहा
का आहे 100% 100 म्हणजे गुणाकार किती 100% म्हणजे 100 छेदामध्ये 100 100 एक 100 100 एक 100 काय राहिलं 100 म्हणजे 100% म्हणजे 100 पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. चला आपण कोणी कोणी म्हणजे बोलते वेळे म्हणतो बा चला 100% अभ्यास केला पाहिजे किंवा 100% काम झालं पाहिजे. कुणी म्हणतं चला तुमचं काम 100% झालंच म्हणून समजा 100 म्हणजे पूर्ण 100% म्हणजे पूर्ण तोंडी येणारा प्रश्न आहे. चला त्यानंतर पुढचा प्रश्न का आहे. प्रश्न खूप खूप सोपे आहेत. पहिल्या 4 विषम संख्यांची सरासरी किती. पहिल्या 4 विषम संख्यांची सरासरी किती. चला खूप सोपा प्रश्न आहे आपल्या हा. पहा इकडे काय आहे प्रश्न. पहिल्या 4 विषम संख्यांची सरासरी. मग पहिल्या 4 म्हणजे पहिली कोणती विषम संख्या आहे 1 अधिक दुसरी 3 अधिक तिसरी 5 त्यानंतर काय आहे चौथी जी आहे विषम संख्या ती 7 आहे 4. मग किती यांची बेरीज. सरासरी म्हणजे काय दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग दिलेल्या संख्यांची बेरीज 3 करा. दिलेल्या संख्यांची बेरीज आपण मांडली या ठिकाणी. एकूण संख्या किती 4 बरोबर बेरीज करा. 7 आणि 5 12 12 आणि 3 15 15 आणि 1 16 16 छेदामध्ये 4 16 छेदामध्ये 4 रोहकले 4 न भाग घाला 4 1 4 4 चौक 16 किती आली हो सरासरी. सरासरी बरोबर 4. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक बी सरासरी बरोबर 4. सेंटीमीटर मध्ये काय मोजत नाही. पहा किती सोपा प्रश्न आहे हा. सेकंदामध्ये उत्तर. पण कोणाचं ज्यांचा सराव आहे त्यांचं. ज्यांचा सराव नाही त्यांना काढता येईल का नाही येणार. पहा काय आहे सेंटीमीटर मध्ये काय मोजत नाहीत. सेंटीमीटर मध्ये काय मोजत नाहीत. लांबी सेंटीमीटर मध्ये दिलेली असते. परिमिती एकक काय आहे सेंटीमीटर असतं. मीटर किंवा सेंटीमीटर लांबीचं मीटर असतं सेंटीमीटर असतं किलोमीटर. मग अंतर मोजायचे आपण अंतर सेंटीमीटर टेबलाचे टेबल किती किंवा एखादी छोटीशी स्केल आहे ती किती सेंटीमीटरची आहे. त्यानंतर घनफळ हे सेंटीमीटर मध्ये मोजतो का नाही. घनफळाचं एकक काय आहे हो घनफळ बरोबर आपण त्याचं एकक काय आहे घन. मग त्यापुढे आपण त्याची बाजू सेंटीमीटर मध्ये दिलेली असेल तर सेंटीमीटर मध्ये किंवा मीटर मध्ये दिले असेल तर मीटर मध्ये. मग आपण घनफळ हे नेहमी घन मध्ये त्याचं एकक काय घन आहे. मग त्यामुळे आपण आपल्याला काय पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. आपण लांबी मोजताना एकतर मीटर म्हणतो सेंटीमीटर म्हणतो त्याच्या मागे काही चौरस वगैरे लावतो का नाही. आणि परिमितीला आपण त्याच्या मागे काही लावतो का. जे काही बाजू कशामध्ये दिले सेंटीमीटर मध्ये दिले असेल तर सेंटीमीटर आणि याच्यामध्ये दिले असेल मीटर मध्ये दिले असेल तर मीटर म्हणून आपण ते परिमिती काढतो आणि त्याचं जे काही हे आहे ते हे करतो. अंतर सुद्धा म्हणजे त्याला काही चौरस असं एकक लावतो का परिमितीला किंवा अंतर मोजताना चौरस वगैरे लावतो का नाही. पण घनफळाचा नेहमी आपण त्याचं एकक काय लावतो घन. आणि मग त्यानंतर सेंटीमीटर असेल किंवा मीटर असेल म्हणून लांबी सेंटीमीटर मध्ये आपण घनफळ मोजत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल आपलं. एका आयताकृती खोक्याची लांबी 90 सेंटीमीटर रुंदी 50 सेंटीमीटर आणि उंची 1 मीटर आहे तर त्यांचे घनफळ किती. चला एका आयताकृती खोक्याची लांबी 90 सेंटीमीटर रुंदी 50 सेंटीमीटर आणि उंची 1 मीटर आहे तर त्याचे घनफळ किती. पहा इकडे आपल्याला काय काढायचं आहे. त्या खोक्याचं घनफळ काढायचं आहे. काय काढायचं आहे खोक्याचं घनफळ. मग काय आहे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. सूत्रामध्ये किमती ठेवा. लांबी किती आहे 90 सेंटीमीटर रुंदी किती आहे
50 सेंटीमीटर आणि उंची किती दिल्या हो 1 मीटर दिले. मग आपण उंचीला काय करू सेंटीमीटर मध्ये, सर्व माप एकाच एककात नाहीत. लांबी रुंदी सेंटीमीटर मध्ये आहे, उंची मीटर मध्ये आहे. उंची काय आहे 1 मीटर, मग 1 गुणिले 100 बरोबर 100 सेंटीमीटर. उंची किती 100 सेंटीमीटर गुणिले 100 बरोबर गुणाकार करा. 90 गुणिले 50 गुणिले 100 म्हणजे 100चे 2 शून्य, 50चा 1 शून्य आणि 90चा 1 शून्य बाजूला काढला. गुणाकार करा. 5 1 5 आणि 5 9 45. गुणाकार केल्यानंतर किती आलं, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 4,50,000 सेंटीमीटर. 4,50,000 सेंटीमीटर आलं. किती आलं हे सेंटीमीटर आलं. पण आपल्याला घनफळ काढा म्हणले. चला कोणीतरी पर्याय क्रमांक डी देत आहे सारखं, घनफळ काढा म्हणलेलं आहे. चला आपल्याला घनफळ, चला मी आदिती नवोदयचा विद्यार्थी नाही, नवोदयला मी बसलो होतो पण माझं सिलेक्शन झालं नाही. 6वीला सातारा सैनिक स्कूलची परीक्षा दिली. 4थीला आमच्या वेळेस 4थी स्कॉलरशिप होती, त्यावेळेस 4थीची दिली, शिष्यवृत्ती धारक झालो. 5वीची नवोदयला नंबर लागला नाही, 6वीला सातारा सैनिक स्कूलला नंबर लागला, पण अपंग असल्यामुळे त्या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं नाही. मी तिथून परत आलो, मेडिकलमध्ये अनफिट ठरवलं आणि परत आलो. त्यानंतर पुढं 7वीला आमच्या वेळेस स्कॉलरशिप परीक्षा होती, त्यावेळेस मी शिष्यवृत्ती धारक झालो. चला आपल्याला काय उत्तर आलं, घनफळ बरोबर 4,50,000 सेमी. पण आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, आता याचं घन सेमी मध्ये घन मीटर मध्ये दिलेलं आहे किंवा घन सेमी मध्ये आपल्याला याचं रूपांतर करून घ्यावे लागेल. घनफळ बरोबर, मग आपल्याला सेमी मध्ये जर रूपांतर करायचं जर असेल तर 4,50,000 भागिले किती करावं लागेल हो 1,000 भागिले 1,000 करावं लागेल. भागिले 1,000 जर आपण केलं, त्याचं घन सेमी मध्ये जर रूपांतर करायचं असेल किंवा मग मीटर मध्ये जर करायचं असेल तर आपल्याला 1 मीटर बरोबर 100 सेंटीचा होतो. मग आपल्याला 100 गुणिले 100 गुणिले 100 असं म्हणजे 1च्या पुढं 6 शून्य म्हणजे 10 लाखांनी तर भागावं लागेल, म्हणजे हे मीटर मध्ये येईल घन मीटर. म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे याला आपल्याला 10 लाखांनी जर भागलं तर आपल्याला काय येईल, हे 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 म्हणजे काय येईल 0.45 घन मीटर. घन मीटर. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. काय येतं उत्तर, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. तो शिकवलेलं जर आवडत असेल तर लाईक करत चला. चला लाईक 250 मुलं 300 मुलं लाईव्ह क्लासला आणि लाईक किती पहा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 15 काय आहे. श्याम 13 मे 1988 रोजी सकाळी 11:55 वाजता मद्रासहून आगगाडीने निघाला आणि 15 मे 1988 रोजी सकाळी 9:30 वाजता मुंबई येथे पोहोचला. तर त्याला प्रवासाला लागणारा वेळ किती. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, श्याम काय केलेला आहे. श्याम 13 मे 1988 रोजी 13 मे 1988 रोजी सकाळी 11:55 वाजता मद्रासहून निघाला आगगाडीने आणि 15 मे 1988 रोजी सकाळी 9:30 वाजता मुंबई येथे पोहोचला. निघाला कधी, 13 मे 1988 रोजी सकाळी 11:55 वाजता. पहा निघायची वेळ कोणती आहे त्याची, निघाला कधी निघाला
13 मे 1988 सकाळी 11:55 बरोबर आहे. पोहोचलाय 15 मे 1988. मग 13 मेच्या नंतर काय कोणता दिवस आला? 14 मे 1988 सकाळी 11:55. हे काय झाले? 24 तास झाले. 13 मे सकाळी 11:55 ते 14 मे सकाळी 11:55 किती तास झाले? 24 तास. त्याच्यानंतर 15 मे 1988 रोजी सकाळी 11:55 वाजता, म्हणजे 14 मे ते 15 मे हे किती झाले? 24 तास. मग एकूण किती झाले? 48 तास. एकूण तास किती झाले? 48 तास झाले. एकूण 48 तास झाले. आलं लक्षात? मग विद्यार्थी मित्रांनो 48 तास झाले, पण कधी झाले? 11:55. पण तो 11:55ला नाही तर 15 मे 1988 रोजी 9:30 वाजता तो पोहोचलेला आहे. किती वाजता? 9:30. मग काय करा, या 48 तासामधून आपण काय करू? हे 11:55 वजा 9:30 करूत. म्हणजे 5 मधून 5 गेले 5, 5 मधून 3, 5 मधून 0 गेले 5, 5 मधून 3 गेले 2 आणि 11 मधून 9 गेले 2. म्हणजे काय होईल? 2 तास या 48 तास मधून वजा 2 तास 25 मिनिट वजा करू. इथल्या एक इथं घेतला, इथं झाले तास घेतला तर इकडे 60 मिनिट झाले. इथं किती राहिले? 47 तासच राहिले. बरोबर आहे. मग आता 60 मिनिटामधून 25 मिनिट वजा करा. 10 मधून 5 गेले 5 राहिले. इथं राहिले 5, 5 मधून 2 गेले 3, 35 आणि 47 मधून 2 गेले 45. म्हणजे काय आलं? 45 तास 35 मिनिटे त्याच्या प्रवासाला वेळ लागलेला आहे. किती? 45 तास 35 मिनिटे. 45 तास 35 मिनिटे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 4. आलं की लक्षात? काय अवघड आहे ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहे. चला त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16 का आहे? प्रश्न क्रमांक 16 पहा. एक आगगाडी 8 तासात 480 किमी 8 तासात 480 किमी अंतर जाते, तर 2 तासात किती किमी अंतर जाईल? प्रश्न खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, 8 तासात 480 तर 2 तासात किती? त्रैराशिक पद्धतीने याची मांडणी करू आपण. पहा इकडं, 8 तासात 480 किमी तर 2 तासात किती किमी? 2 गुणिले 480 भागिले 8, 8 एक 8, 8 संग 48 शून्य. काय राहिलं? 2 गुणिले 60 म्हणजेच 120 किमी. 2 तासात 120 किमी. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय? पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात? काय अवघड? काहीच अवघड नाही, खूप सोपा प्रश्न आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला प्रश्न क्रमांक 17 का आहे? एका दुकानदाराने 50 किलोग्रॅम तांदळाचे एक पोते 350 रुपयास खरेदी केले. ते दुकानापर्यंत आणण्यासाठी 5 रुपये मजुरी दिली. त्याने सर्व तांदूळ 1 किलोस 8 रुपये 50 पैसे दराने विकल्यास या व्यवहारात त्याला किती नफा किंवा तोटा झाला? पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपा आहे. काय केलेलं आहे? एका दुकानदारानं 50 किलोचं एक तांदळाचं पोतं 350 रुपयास खरेदी केले आणि त्याला दुकानापर्यंत आणण्यासाठी हमाली दिल्या 5 रुपये. म्हणजे मूळ खरेदी किंमत किती आहे त्याची? मूळ खरेदी किंमत हे 50 किलो तांदळाची खरेदी किंमत किती आहे? 350 रुपये. बरोबर आहे. मग दुकानापर्यंत आणण्यासाठी त्याने 5 रुपये मजुरी दिली.
हमाली किंवा मजुरी किती दिली 5 रुपये. मग आता ही एकूण खरेदी किंमत किती झाली, एकूण खरेदी किंमत बरोबर 355 रुपये. एकूण खरेदी किंमत किती झाली 355 रुपये. बरोबर आहे, आलं लक्षात. मग त्या दुकानदारानं काय केलंय 50 किलोचं पोतं घेऊन गेले आणि 1-1 किलोने विकले. 1 किलोचा भाव किती आहे 8 रुपये 50 पैसे. तर मग 50 किलोग्रॅमची विक्री किंमत बरोबर 8.50 गुणिले 50 बरोबर हे शून्य किती शून्य 2 शून्य जशाच तसं. 5 न गुणा 5 5 25ला 5 हातचे आले 2 पंचाठी 40 आणि 2 42. 2 अंकानंतर दशांश इथं दिला म्हणजे 425 रुपये. विक्री किंमत किती झाली 425 रुपये. आता खरेदी किंमत आहे 355, विक्री किंमत आहे 425. मग या व्यवहारात त्याला नफा होईल का तोटा. खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे, मग त्याला काय झाला नफा झाला. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे 425 वजा खरेदी किंमत किती आहे 355. वजाबाकी करा. 5 मधून 5 गेले 0 राहिले. 2 मधून 5 जात नाही. इथला हातचा इथं घ्या 12. 12 मधून 5 गेले 7 राहिले. इथं राहिले 3. 3 गेले 0. म्हणजे काय झालं त्याला नफा झाला. किती झाला नफा 70 रुपये नफा झाला. नफा किती झालेला आहे 70 रुपये नफा झाला. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय पर्याय क्रमांक 1. आलं का लक्षात. काय अवघड आहे ह्याच्यामध्ये, काहीच अवघड नाही, खूप सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. नफा 70 रुपये. चला त्यानंतर पुढचा प्रश्न. हरीने त्याचा मित्र अशोककडून हरीनं काय केले त्याचा मित्र अशोककडून 4000 रुपये 2 वर्षासाठी कर्जाऊ घेतले. व्याजाचा दर जसाजसे 10 असल्यास त्याला 2 वर्षानंतर अशोकला किती रक्कम परत करावी लागेल. 2 वर्षानंतर अशोकला किती रक्कम परत करावी लागेल. म्हणजे इथं काय काढावं लागेल रास काढावं लागेल आपल्याला. काय काढावं लागेल रास. मग या ठिकाणी काय दिलेलं आहे म दिले म्हणजे मुद्दल किती दिले 4000 रुपये बरोबर आहे. द दिलेला आहे किती 10 आणि क दिलेला आहे 2 वर्ष. क किती दिले 2 वर्ष. तर मग आपल्याला काढा काय म्हणले रास. सगळीच रक्कम परत करायची आहे घेतलेली आणि त्याचं व्याज. मग आपल्याला रास काढण्यासाठी अगोदर काय करावं लागेल त्याचं सरळ व्याज काढावं लागेल. मग सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. म किती आहे 4000 गुणिले दर किती आहे 10 गुणिले काळ किती 2 वर्षाचा काळ आहे. काळ किती आहे 2 वर्ष भागिले 100 भागिले 100. 100चे 2 शून्य कटले 4000चे 2 शून्य कटले. काय राहिले 40 गुणिले 10 गुणिले 2. 40 गुणिले 10 गुणिले 2 म्हणजे 400 गुणिले 2 म्हणजेच 800 रुपये. काय झालं व्याज झालं. व्याज किती आलं 800 रुपये. मग आपल्याला काय काढायचं आहे रास काढायचे. मग रास बरोबर व्याज अधिक मुद्दल. रास अधिक मुद्दल. व्याज किती आहे 800 रुपये. मुद्दल किती आहे 4000. मग रास बरोबर 4800 रुपये. रास किती आहे 4800 रुपये. आहे का आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर. काय पर्याय क्रमांक 4. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक 19. चला पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 19 का आहे. एक आकृती आहे.
बाजूच्या आकृतीने मर्यादित केलेल्या जागेचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे या आकृतीने मर्यादित केलेल्या जागेचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, काय करावं लागेल. पहा, ही जी बाजू आहे या आकृतीची ही आहे 7 सेमी. ही उभी बाजू आहे 2 सेमी. इकडली उभी बाजू आहे 2 सेमी. आणि ही बाजू आहे 1 सेमीची. ही काय आहे 1 सेमी. आणि ही इथून इथपर्यंत बाजू आहे ही 2 सेमी आहे. ही इकडली 1 सेमी आहे, इकडली 2 सेमी आहे. आणि ही जी उंची आहे ती 1 सेमी आहे. ही बी उंची किती आहे 1 सेमीच आहे ही. आणि ही उंची 2 सेमी आहे. ही लांबी 7 सेमी आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर असा जर एक भाग जर ह्याला इतर रेष जोडली तर हा काय झाला, ही सरळ रेष अशी जर आपण जर जोडली तर हा काय झाला, एक आयत झाला. बरोबर आहे. मग हा काय झाला, आयत. मग आता आयत आहे, मग या आयताची लांबी किती होईल, ही लांबी 7 सेंटीमीटर. बरोबर आहे. मग ह्याची रुंदी किती होईल, हे 2 सेंटीमीटर. अगोदर काय करू, या पूर्ण आयताचे क्षेत्रफळ काढू. क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे, ही 7 आहे, गुणिले रुंदी किती आहे, 2 आहे. म्हणजे 14 सेमी या पूर्ण आयताचं क्षेत्रफळ आलं. बरोबर आहे. पण आपल्याला हा जो मधला भाग आहे ह्या भाग मर्यादित म्हणजे त्या आकृतीने मर्यादित केलेला नाही. मग एवढ्याच ह्याचा आपल्याला ह्याच्यातून वजा करावा लागेल. म्हणजे ही बाजू किती झाली, पहा आता ही जी बाजू आहे ही किती झाली, ह्या 7 मधून हे 2 गेले, 5 राहिले. इकडला एक गेला, 4 राहिले. म्हणजे ही बाजू काय झाली, ही एवढी 4 सेमी झाली. ही बाजू काय झाली, 4 सेमी झाली. आणि ही उंची किती आहे, 1. मग याचे क्षेत्रफळ वजा करा. क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे ह्याची, 4, गुणिले रुंदी किती आहे, 1 चौ सेमी. आणि इथं काय आलं, 14 चौ सेमी. आलं लक्षात. इथं काय आलं, 14 चौरस सेमी. मग आता काय करू, आपल्याला ह्या आकृतीने मर्यादित केलेल्या भाग, मग मर्यादित जागेचे क्षेत्रफळ बरोबर चौदा वजा हे 4 काल 10 चौरस सेमी. ह्या मर्यादित केलेल्या ह्याचं काय आलं, 10 चौरस सेमी. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय, पर्याय क्रमांक 1. आलं का लक्षात. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो, पहा. या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे आणि काय म्हणतंय की अ ब क ड ई हे राजमार्गावरील 5 पेट्रोल पंप आहेत. म्हणजे हे अ ब क ड ई हे काय आहेत, एक राजमार्ग म्हणजे महामार्ग, रस्ता. त्यावरील हे काय आहेत, 5 1 2 3 4 5 हे पेट्रोल पंप आहेत. अ आणि ब या पेट्रोल पंपामधील अंतर 7 किमी आहे. ह्या अ आणि ब मध्ये किती अंतर आहे, 7 सेमीचं. 7 पहा, हे अ आणि ब हे 1 हे 2 मध्ये काय आहे, तिथे ही समान भाग पाडलेले आहेत. त्या आकृतीचे किती आहेत पहा, हे 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 समान भाग आहेत. मग त्या 2 भागामध्ये इथं अंतर किती आहे म्हणते त्यानं, 7 किलोमीटर. म्हणजे किती आहे, हे 7 किलोमीटर आहे. मग पहा, एक भाग बरोबर 3.5 किलोमीटर, 3.5 किलोमीटर. एक भाग बरोबर किती आहे, 3.5 किलोमीटर. बरोबर आहे. तर पुढं काय म्हणतंय, ड आणि ई या पेट्रोल पंपामधील अंतर किती. हे ड आणि ई हे 1 2 3 आहेत. इथं इथे किती आहे, इथं 3. म्हणजे काय होईल हो, 3.5. इथं काय होईल,
3.5 गुणिले 3 म्हणजे काय होईल हे 10.5 किलोमीटर. म्हणजे इथला अंतर किती आहे 10.5 किलोमीटर. 3.5 चे 3 टप्पे म्हणजे 10.5 किलोमीटर. म्हणजे पर्याय उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल 10.5 किलोमीटर. आलं का लक्षात. 3×5 = 5 पहा हातच्या आला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, एका अंकानंतर दशांश म्हणजे हे 10.5 किलोमीटर. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं लक्षात. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपले या ठिकाणी 20 प्रश्न संपलेले आहेत. ही 1989 साली आलेली प्रश्नपत्रिका होती. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमॉरो, हॅव अ नाईस डे. तर 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. या क्रमांकावरती तुम्ही मेसेज करा, आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेऊ. चला, गुड बाय, सी यू टुमॉरो. जय हिंद, वंदे मातरम.